त्यामुळे म्हणलं आता लग्नाची बोलणी करून टाकावी याची. काय व्यवस्थित नोकरीला लागलाय, लहानपणापासून आम्ही त्याला शिकवला. आता म्हणलं वेळ निघून जायच्या आत लग्न केलं म्हणजे ते पण मोकळे आणि आम्ही पण मोकळे. आणि मला तात्यांनी सांगितलंच होतं, तुम्ही माणसं म्हणजे एकदम घरातल्यासारखी. मी नाही चहा नाही घेतो. चहा म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, माझा मुलगा आहे म्हणून नाही, पण मला अभिमानच आहे त्याचा. सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही बघा मुलाला, एकदम निर्व्यसनी. आणि हे मी नाही, तुम्ही बाहेर कोणाकडे पण चौकशी करा, सगळे तेच सांगतील. तुमचं मुलीचं शिक्षण काय झालंय? पूर्व सांग. माझं आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले. चांगलं आहे की मग शिक्षण. आणि काय आवड वगैरे तिला? हो, म्हणजे स्वयंपाकाची आवड आहे. लग्न झाल्यानंतर मग शिक्षण झाले की नोकरी करणार की? हो, नोकरी करायची आहे मला. चालेल. काय माहिती आहे का, यांची एकदा बघाबघी झाली, पटापटी झाली की मग आपलं पुढची प्रोसेस करायला मोकळं आम्ही, आहे की नाही? तात्यांकडे निरोप पाठवून मग मी काय असेल ते चालते. सुहास, तुला काय विचारायचं असेल तर विचार बाबा. नाही काही नाही. अहो विचारा, काय विचारायचं असेल तर. तसं काही नाही. पुढं शिक्षण करायचंय का अजून? हो, शिक्षण करायचंय मला. काय माहिती आहे का, जे तुम्हाला खरं सांगून टाकतो आम्ही, नोकरीला तो कामाला आहे, चांगली नोकरी आहे, पगार पाणी व्यवस्थित आहे, त्याचं स्वतःचं बघतंय, आमचं घर पण व्यवस्थित चालतंय. आणि त्याने आता शहराच्या बाहेर एक स्वतःचं फ्लॅट घेतलेलं आहे नोकरीच्या जीवावर. छोटासाच आहे पण स्वतःच आहे बरं का. चांगलं. आमच्या पूर्वाला पण ना शिक्षणाची पहिल्यापासून आवड आहे. अहो काय हरकत नाही, शिकलेलं पाहिजेच माणसानी. अहो शिक्षण म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, शिकल तेवढं चांगलंच आहे. आणि लग्नानंतर मी तर म्हणतोय त्या शिक्षणाचा वापर पण केला पाहिजे त्यांनी. तिच्या मनासारखं झालं म्हणजे काही नाही. चालेल. बरं चला येतो आम्ही, आम्हाला पुढं कार्यक्रमाला जायचं होतं. आम्हाला तेच म्हणली होती की जाता जाता मुलगी बघून जावा. काय घरातलीच माणसं आहे म्हणली, काय लय आवर्जून करावा असा कार्यक्रम नाही, त्यामुळे सहज आलो आम्ही. तुमचा काय निर्णय असेल तो कळवा बरं का. हो हो, नक्की कळवतो. काय पूर्वा, कसा वाटला मुलगा? ठीक आहे. अगं ठीक आहे म्हणजे काय, अगं किती चांगला मुलगा आहे, सर्व्हिसला आहे, निर्व्यसनी आहे, त्याचं घर आहे स्वतःचं. अजून काय पाहिजे ग तुला? अगाई, तू त्याची परिस्थिती बघितली आहे का? हा, अगं मुलगा मुलीला बघायला जाताना कारमध्ये जातो. अगं ते दुचाकीवर आलते, इथूनच समजून जा ना तू. आणि हे बघ, मला ना ऐशोआरामात राहायचंय. मला ना एकदम असं मोठं घर पाहिजे, एकदम असं मोठा बंगला, मला त्यामध्ये राहायचंय. अगं असं म्हणत म्हणतच किती स्थळं झाली पूर्वा. अगं वय जर निघून गेले ना तर जे येईल ना त्याच्यामध्ये ऍडजस्ट करावं लागेल. अगं ते सगळं ठीक आहे आणि मला ते मान्य सुद्धा आहे, पण मला सांग, त्यांचं स्वतःचं घर आहे पण ते शहराच्या बाहेर आहे. शहरात आहे का? नाहीये. मला नकोय का असं, तू एवढी घाई नको करूस. अगं तू म्हणतेस मला मोठं घर पाहिजे, इस्टेट पाहिजे, पण तोच जर मुलगा व्यसनी असेल आणि त्या व्यसनामध्ये त्याने जर सगळं ते घालवलं तर मग तू काय करशील ग नंतर? अगाई, तू असं कशावरून म्हणते? तुला काय माहिती ह्यांना व्यसन नाहीये ते? अगं त्या मुलाने साधा चहा पण घेतला नाही आणि आता तर त्याची सुरुवात आहे, पुढे जाऊन हळूहळू वाढवेल तो. आणि तू पण लग्नानंतर शिक्षण घेणार आहेस, मग घरी बसशील का ग? तू पण हातभार लावशीलच ना त्याला. म्हणजे तुझं म्हणणं काय, लग्नानंतर मी नोकरी करून ह्यांना खाऊ घालू का? अगं तसं नसतं पूर्वा, संसार हा दोघांचा असतो, दोघांनी मिळून करायचा असतो. हे बघ आई, तू एवढी घाई नको करूस. अगं घाई नको करू कशी म्हणतेस? आता किती स्थळं पाहून झाली आपली. आणि तसंही शेवटी निर्णय तुझा आहे, ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडेल. तुला काय करायचं ते आता तू ठरव.
अहो हे ना पूर्वाचं गळ्यातलं तुटले, तर तुम्ही गावात चाललंय ना, तर एवढं गाठून आणा. आणतो बरं का, पण आता नको. माझं शर्ट अडकवलंय तिकडं, त्या शर्टात ठेव. मी काही लक्षात राहील माझ्या. आणि कागदाच्या पुढीत बांधून ठेव चांगलं. हा? चालतंय. चालतंय जा. सुनबाई, घरातलं काम एकदम चांगलं चाललंय बरं का तुमचं. पण आता जरा रानातल्या कामात पण लक्ष द्या. काय उद्या आमचा हातपाय थकलं तर तुम्हालाच बघायचं सगळं. ते तर आहेच. मी आता ना शेताच्या कामात पण लक्ष देईन. चालेल. मालक, ओ मालक. हर भावडे ये. ऊसाचं भरणं झालंय बरं का सगळं. आता मला वाटतं काम नसतील काही. का रे? मला आहे ना मावशीकडे जाऊन यायचं होतं. आजारी आहे मावशी 8 दिवसापासून. अरे मग कामं महत्वाची का मावशी महत्वाची? हा, जा बरं तू मावशीकडे जाऊन ये. कामं काय असली तरी उद्या होते ना. नक्की जाऊ ना मालक. हा, काय पैसे बिशे लागतात का? तसे आहेत माझ्याकडे पैसे 400-500 रुपये. गरज लागली तर फोन करीन मी मग. बरं मावशीकडे जाऊन ये. काय कसं काय व्यवस्थित आहे का बघ. पुरी चहा ठेव याला. हो हो, मी चहा ठेवते. आता आलाय तर चहा घेऊनच जा. बर. आणि काय बावड्या, असा परक्यासारखा बाहेरून आवाज नको देत जाऊ. अरे घरातला माणूस येतो आपल्या, डायरेक्ट यायचं घरात. हा बरं मालक. बरं, आता मी शर्ट घालतो, मला गावात जायचं बरं का. सुनबाईच्या गळ्यातलं कुठे गेलं? सुनबाई, हे सुनबाई. काय हो बाबा? अगं गळ्यातलं माहिती का तुला तुझ्या कुठे? नाही, मला नाही माहिती. अहो बाबा, पण सकाळी आईने दिलतं ना तुमच्या हातात. हा, अगं तिने माझ्याकडेच दिलं होतं. मी तिला म्हणलं पुडीत बांधून माझ्या शर्टाच्या खिशात ठेवू. पण आता मी गेलो दुकानात तर मला ते गावलंच नाही. मग कुठं गेलं गळ्यातलं? रस्त्यात पण बघितलं मी, कुठे सापडलंच नाही. अगं पण मला तर वाटतंय ना ते जातानाच नव्हतं बरं का माझ्याकडं. कारण खिशात जाणवलं असतं ना मला, पाकिट काढताना, मोबाईल काढताना. अहो बाबा, ते 2 तोळ्याचं गळ्यातलं होतं. कुठं गेलं असेल आता ते? घरी कोण आलं होतं का बाहेरचं? नाही हो, सकाळपासून तर कोणी नाही आलं. कोणीच नाही आलं, मग जाईल कुठं? घरी पण घरी आलं होतं ना. बावड्या आलता सकाळी घरी, माहिती नाही का तुला? हा, ते चालते फक्त. आणि मी निघून गेलो होतो, तो चहासाठी इथं थांबला होता ना. हा, इथं थांबले होते ते. आणि तू पण चहा आणायला आत गेलती, म्हणजे इथं कोणीच नव्हतं. हा, कुणी नव्हतं इथं. बघितलं का? शेवटी आहे ना पायातली वाहन पायातच ठेवायची असती. अगं साधा नोकर तो आपल्या घरातला, मी त्याला डोक्यावर घेतला आणि बघितलं ना काय केलं त्यांनी. त्याच्या घरीच जातो आणि त्याची गाठ घेतो. हा असा तसा नाही, डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात देतो त्याला. शोभतं का त्याला वागायचं असं? विश्वासघात केलाय त्यांनी माझा. भावड्या, ए भावड्या. काय हो मालक? काय मालक, लाज वाटत नाही का तुला? अहो काय झालं नेमकं? काय झालं? सकाळी कशासाठी आलतो तू? अहो तुम्हाला सांगायला आलतो मी मावशीच्या घरी जाऊ का. सांगायला आलता का चोरी करायला आलता? चोरी? अहो काय बोलताय मालक, मी कशाला चोरी करू? कशाला चोरी करू म्हणजे? अरे सुनबाईच्या गळ्यातलं चोरलं तू आमच्या. लाज नाही वाटत का? अहो नाही हो मालक, आई शपथ नाही चोरलं मी. अरे काय नाही चोरलं? अरे तुझ्याशिवाय कोण घरात आलंच नव्हतं. अरे तुला काय पैसे लागत होते तर मी विचारलं होतं ना, लागते ते का? अशी चोरी करतात का घरात? मालक अहो एवढ्या दिवसापासून काम करतोय तुमच्याकडे मी. म्हणूनच तुला डोक्यावर चढून घेतला होता आम्ही. आम्हाला वाटलं आमच्या घरातला माणूस आहे तू. पण तू, बरं झालं आमचं डोळं उघडलं. कुठे गळ्यातलं कुठे? अहो मालक मी चोरलंच नाही, मी कुठून देऊ? चोरलं नाही? अरे अजून पण खोटं बोलतो का तू?
आहे बघा मालक, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो मी शपथ नाही चोरी केली. खरं आहे तुझं, गैरसमजच झालता आमचा का तू विश्वासातला माणूस आहे. तसा नाही ऐकायचं तू. तुझ्याकडे ना दुपारीच पोलीस पाटील घेऊन येतो आणि पोलिस घेऊन येतो, चांगला जेलमध्ये टाकू दे तुला. अहो मालक, मी खरंच चोरी नाही केली. तुम्ही असं काय बोलताय? हा, अरे काय तू सुहास, लाज वाटली पाहिजे तुला. काय कमी केलं तर तुला इतके दिवस घरातल्या सारखा सांभाळला. अरे तुला आहे ना फक्त मी जवळचा मानतोय म्हणून, नाही तर तू जेलमध्ये द्यायच्या लायकीचा नाही. एक काम कर, हे चाव्या बिया सगळ्या आहे ना संध्याकाळी आमच्या परत देऊन टाक आणि घर खाली करून निघून जा इथून. लायकी नाही तुझी आमच्या इथं थांबायची, चोरट. अहो मालक ऐकून तरी घ्या. अहो मी खरंच चोरी नाही केली मालक. बाबा काय झालं, काय बोलला तो? काय बोलला? अगं काय बोलायचं सोड, साधा कबूल पण नाही झाला. निरढावलेला चोर आहे एकदम. अगं त्याला 2 कानाखाली मारल्या, एवढं बोललो पण म्हणतोय काय, मी हात सुद्धा लावला नाही. मग माझं गळ्यातलं आता? आता काय विकून बसला असन तो, नाहीतर लपून ठेवला असन कुठेतरी, आज उद्या नेऊन विकल. त्यांना काय, शेवटी 4-5 हजार रुपये आले तरी भरपूर झाले यांना उधळायला, आणि ते तर 2 तोळ्याचे. काय झालं, काय गडबड चालली आहे? काय झालं? घरात लक्ष आहे का तुमचं? अहो सुनबाईचं 2 तोळ्याचं चोरीला गेलं गळ्यातलं. काय? हा, तू सकाळी म्हणली होती ना ते नीट करून आणा, तेच. मी तर तुमच्या खिशात टाकलं होतं पुडी करून. अहो तुम्ही खिशात टाकलं होतं, मी गावात गेलो खिशात बघतोय तर काहीच नाही. कोणतं हेच घातलं होतं का? हा मग? अहो काय तुम्ही, मी ते निळ्या शर्टात टाकलं होतं. निळ्या शर्टात म्हणजे? अहो तो दरवाजाच्या माग नाही का, ह्याच्या शेजारीच अडकवलेला होता. पावड्या, मी इथं तुझी माफी मागायला आलोय बघ. मला माझी चूक मान्य आहे. अरे पण तूच सांग, अशी एकाएकी घरातनं वस्तू चोरीला गेली, ती बी मला मागायची, माणसाच्या मनात वाईट शंका येणार का नाही? त्यामुळे माझ्या मनात नाही नाही ते आलतं, आणि तुझ्यावर मी खोटा आरोप केला. मालक, मी तुम्हाला वडिलांसारखं समजत होतो. मी एवढ्या दिवस प्रामाणिकपणे काम केलं. तुम्ही मला मारलं याचं दुःख नाही वाटलं मला, पण तुम्ही चोरीचा आळ घेतला माझ्यावर, याचं खूप वाईट वाटलं. अहो कधी घरातल्या तुमच्या रुपयाला हात नाही लावलं मी. तुम्ही काही सामान आणायला लावलं तर हिशोब करून तुम्हाला पैसे रिटर्न द्यायचो. आता रानात एवढे फळाचे झाडं होते, आंबे होते, नारळाचे झाडं होते, पण तुम्हाला कधी न विचारता एका सुद्धा फळाला हात नाही लावला, आणि तुम्ही एवढा मोठा आळ घेतला माझ्यावर. मला माझी चूक कळली बघ, आणि त्यामुळेच मी तुझी माफी मागायला आलोय. एक डाव माफ कर बघ, इथून पुढे असं नाही होणार. अरे मी तुला घरातल्या सारखं समजतोय, एवढी चूक माफ नाही करणार का माझी? नाही मालक, तुम्ही घरातल्या सारखं समजत असाल ना तर मलाच माफ करा. हे घ्या चाव्या, मी 2 दिवसात घर खाली करतो, माफ करा. भावड्या, ए अरे सुहास, का रे, सुहास गेलाय बाहेर? काय नाही, ते यात्रेचे पैसे द्यायचे होते, वर्गणीचे. असं का? दुपारी येईल मग तो. बर, एक काम करा, तुमच्याकडेच देतो. अरे दिले असते त्याच्याकडे. हो,
त्याच्याकडे दिले काय आणि तुमच्याकडे दिले काय सारखेच ना. बरं ठीक. 2000 रुपये. बाकी काय चाललंय? बाकी काय नाही, आता यात्रा पण आली आणि घरात बहिणीचं लग्न पण आहे, त्यामुळे पैशाची जरा जुळाजुळ चालू आहे, कमी पडतायत पण होईल. होईल सगळं व्यवस्थित. हा बरं चला येऊ का, हा हा पत्रिका वाटायच्या. हा हा आईला सांग विचारलं म्हणून. हा चाल. चल. काय रे कुठे निघाला एवढ्या गडबडीत? अगं गावात चाललोय, आता यात्रा पण जवळ आली आणि ह्या वर्षीचं यात्रा कमिटी नियोजन आहे ना आमच्याकडे. तुमच्याकडे हाय बरं आहे, पण नीट व्यवस्थित करा सगळं जबाबदारीने. एवढं भारी नियोजन करणार आहे ना, अशी यात्रा जल्लोषात करणार आहे. आतापर्यंत अशी यात्रा नसल झाली, अशी यात्रा करणार आहे या वर्षी आम्ही. करा पण हिशोब बिशोब सगळा व्यवस्थित ठेवा, इकडचं तिकडे झालं नाही पाहिजे. तू टेन्शन नको घेऊ, 1 नंबर नियोजन करणार आहे मी. बरं चल मी जातो, मला आहे ना गावात जायचंय आणि त्या डीजे वाल्याला ऍडव्हान्स पण द्यायचंय. बर तो रवी आला होता मगाशी, त्यांनी पैसे दिलेत माझ्याकडे, तिथं देवा पुढे ठेवलेत, ते घेऊन जा. बरं बरं घेतो मी. हा. काय होतं आता यात्रेच्या मीटिंगला नाही आले तुम्ही? कसं आहे आता, तुमच्या तरुण पोरांच्या हातात दिले ना, म्हणलं आमची कशाला लुडबुड मध्ये. अहो तसं नाही, तुम्ही जर आमच्या सोबत फिरले तर लोक लवकर वर्गणी देतील ना. हा वर्गणी तुमच्या पद्धतीने गोळा करा, वाटल्यास कोण देत नसन, काय अडचण आली आम्ही आहेच की फिरायला. बरं बरं तुम्ही म्हणता तसं. पण नियोजन कसं काय केलंय, चांगलं केलं ना यंदा? चांगलं अहो 1 नंबर नियोजन झालंय. तुम्हाला सांगतो 2 डीजे आहे बर का, त्या डीजे पुढं एक बँजो, त्याच्या पुढं लिजिम, एवढा ढिंगाणा येणार आहे तुम्हाला सांगतो. या वर्षी लोक आहे ना ओढ्याच आणणार येत. आणि हे काहीच नाही, रात्री ना 3 कार्यक्रम ठेवलेत आम्ही आणि रात्री सेलिब्रिटी सुद्धा येणार आहेत. म्हणजे अहो हिरो हिरोईन पिक्चर मधले. आणि तुम्हाला सांगतो अशी लाइटिंग आहे ना, लोकांचे डोळे ना असे दिपले पाहिजे. हा निसतात झगमगाट झगमगाट. अरे पण हे एवढं सगळं काय करायची गरज आहे? अहो गरज आहे तात्या, दुसऱ्या गावात बघा किती ढिंगाणा असतो, हा आपल्या गावात तसाच ढिंगाणा झाला पाहिजे. हा गावातले लोक आहे ना असे निसते येडेच झाले पाहिजे. दुसऱ्या गावांमध्ये धिंगाणा असतो, कार्यक्रम जोरात होत्यात, पण त्या गावात सोयी सुविधा किती आहेत ते बघितलंय का तुम्ही? आपल्या गावात किती कामं व्हायची राहिलेत. आता दुसऱ्या गावांमध्ये शाळेचं काम त्यांचं पूर्ण झालंय, शाळेला खोल्या बिल्या व्यवस्थित आहे. आपल्या शाळेला खोल्या आहेत का? त्या गावात पाण्याची सगळी व्यवस्था आहे. आपल्या गावामध्ये आहे ती लोक पाणी वाचून राहिलेत, ती किती वराडतात बरं? ते काम राहिलं नाही का त्यांचं बाकी? हे बघा तुम्ही आता म्हणताय की ते 3-3, 4-4 वाजंत्री लावणार आहे. अरे एकाचा तरी आवाज नीट येईन का? हा मानापानाचं जे असते ती वाजंत्री लावा, आपलं पारंपरिक वाद्य लावा. तुम्हाला पोरांना नाचायला एखादा असेल तर ते ठीक आहे, पण 3-3 आणि 4-4 काय उपयोग आहे त्याचा? अरे तिथं पैसा घालवण्यापेक्षा तुम्ही गावात एखादी लाईन जास्त टाका ना, म्हणजे पाण्याची सोय होईल लोकांची. नाही तर एखादी खोली बांधून द्या शाळेला, एखादं छोटं आपलं हॉल बिल जरी बांधला तुम्ही. अरे गरीबाची लग्न होते ना गावातल्या, काय कार्यक्रम असला तर त्यांचा पैसा वाचन. ते सगळं राहिलं बाजूला आणि इथं वायफट खर्च करता होय तुम्ही. आता यात्रा देवाची आणि त्यात तुम्ही नटनाट्या आणून काय उपयोग आहे? अरे आपल्या देवाची पूजा करायची असते, यात्रा देवाची, त्यांना कुठे मिरवीत बसता? हा संध्याकाळी तुम्ही कार्यक्रम ठेवलाय ना, नक्की ठेवा, चांगलीच गोष्ट आहे ती. अरे कितीतरी कलाकारांचं पोट आहे त्याच्यावर, तो कार्यक्रम ठेवू नका असं नाही म्हणत मी, पण कव्हर कार्यक्रम आणि किती कार्यक्रम ठेवायचे वय? अरे तिथं पैसा घालवण्यापेक्षा तुम्ही आपल्या गावात काय कामं राहिले ती बघा ना. ती सगळं दिलं सोडून आणि हे करत बसलाय वय तुम्ही. काय तर म्हणा लाईटीचं झगमगाट. अरे त्या लाईटीमुळे डोळ्यांना किती त्रास होतो माहितीये का? आता तर डॉक्टर लोकांनी बी सांगितलंय आणि पेपरात बी मी वाचलं होतं, ती लाईट डायरेक्ट डोळ्यात गेलेली चांगली नसते म्हणून. हे बघा जल्लोष पाहिजे, उत्साह पाहिजे. गावची यात्रा आहे, आपल्या देवदेवाचा कार्यक्रम आहे. अरे पण त्यातून काहीतरी चांगलं निघत असेल तर ती बी करा ना तुम्ही. जाऊ द्या, आम्हाला वाटलं तुम्ही तरुण पोरं म्हणजे खरंच काहीतरी नवीन करताना. काय रे सुहास,
काय झालं, लय शांत बसले? आई, दुसऱ्या गावातल्या यात्रा बघून आहे ना, आम्ही काय काय ठरवलं होतं का हे करायचं ते करायचं, पण मला तात्या भेटले होते. त्यांनी मला सांगितलं जे गरजेचे कार्यक्रम आहे ना तेच करा, वायपळ पैसा खर्च करू नका. आणि ते पटलं बरं का मला. त्याच्यामुळे मी असं ठरवलं, वायपळ खर्च न करता त्या पैशातून आहे ना शाळेसाठी एखादी खोली किंवा गावासाठी एखादा हॉल करावा. तुला कसं वाटतंय बरं? अरे लय चांगलंय, तुम्ही जो विचार केलाय ना तो खरंच चांगला आहे. गरीब मुलीची लग्न तरी होतील ना तिथं. अरे बसा, काय तो रवी आला होता, एवढीसं तोंड करून बोलत होता. तोच हॉल जर आधी असता तर त्याच्या बहिणीचं लग्न तिथं नसतं वे झालं, त्यांचे किती पैसे वाचले असते. बरोबर आहे आई, आम्ही ना तसंच करतो. बरं चल, मी नियोजन करतो आता बाकीचं.